नमस्कार मित्रांनो, माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, बऱ्याच दिवसांपासून सगळे शेतकरी हे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचे हप्ते कधी येणार याविषयी चर्चा करत होते। याविषयी त्यांच्या मनात बरेचसे संभ्रम होते, बरेचसे प्रश्न होते। आज त्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आता या दोन्ही योजनांबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आता ती माहिती एकदम स्पष्ट, अचूक आणि तुमच्या भाषेत असेल की जेणेकरून ती तुम्हाला समजेल। तर मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर, व्हॉट्सॲप ग्रुपवर आणि गावात एकच चर्चा आहे, पीएम किसानचा हप्ता कधी येणार आणि नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता केव्हा मिळणार। आता या दोन्ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। आता तर पहा, केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते वाराणसी येथून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाणार आहे। आता ही माहिती अधिकृतरित्या सरकारने जाहीर केलेली आहे। 2 ऑगस्ट 2025 रोजी एक विशेष कार्यक्रम वाराणसी येथे पार पडणार आहे आणि या कार्यक्रमात खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात हा जो पीएम किसानचा 20वा हप्ता आहे तो थेट ट्रान्सफर करणार आहेत। आता हा हप्ता नेहमीप्रमाणे 2000 रुपयांचा असेल, म्हणजे आतापर्यंत हप्त्यामध्ये आपल्याला 2000 रुपये मिळायचे प्रत्येक हप्त्याचे, तर या हप्त्याचे सुद्धा आपल्याला 2000 रुपये मिळणार आहेत आणि तो देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये एकाच वेळेस जमा करण्यात येणार आहे। आता पहा, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, वाराणसी येथे जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये पीएम किसानचा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच वेळेस कोट्यावधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहेत। आता यामध्ये ज्यांनी पीएम किसान पोर्टलवर आपली माहिती वेळेत अपडेट केलेली आहे, आधार लिंक केलेला आहे आणि बँक तपशील अचूक दिलेला आहे, आता अशा पात्र शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे। म्हणजे योजनेत पात्र असलेले लाखो शेतकरी मित्रांच्या खात्यात 2000चा हप्ता आता जमा होणार आहे। ही एक मोठी दिलासा देणारी बाब शेतकऱ्यांसाठी आहे। पण आता बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न आहे की पीएम किसानचा हप्ता येणार आहे, पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं काय? आता या दोन्ही योजनांकडे शेतकरी मंडळी डोळे लावून बसली आहेत। तर लक्ष द्या, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र सरकारची आहे, तर पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची आहे। पण यामध्ये पात्रता ठरवण्यासाठी पीएम किसान योजनेच्या यादीचा आधार घेतला जातो। आता ही माहिती अनेकांना माहीत नसते। नमो योजना ही राज्य सरकारने सुरू केलेली आहे, पण ती थेट पीएम किसान योजनेशी जोडलेली आहे। आता याचा अर्थ काय होतो? जर तुम्ही पीएम किसान योजनेत लाभार्थी असाल, तुमचं नाव यादीत आहे, तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे आणि तुमचं पात्रता निकष तुम्ही पूर्ण केलेला आहे, तर तुम्हाला स्वतःहून नमो योजनेसाठी वेगळं काही अप्लाय करायची गरज नाही। राज्य सरकार पीएम किसानची यादी घेते आणि त्यातल्या पात्र लाभार्थ्यांना नमो योजनेचा लाभ देते। म्हणूनच एकदा पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला की लगेचच नमो योजनेसाठी प्रक्रिया सुरू होते। याचा अर्थ काय? जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत तेच शेतकरी नमो योजनेच्याही लाभासाठी पात्र ठरतात। आता ही माहिती तुम्ही या ठिकाणी नमूद करून ठेवा की जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ घेऊ शकता। या योजनेसाठी कोणतीही वेगळी यादी तयार करण्यात येत नाही, तर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ मिळतो त्या सगळ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ मिळतो। आता मित्रांनो, ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी अनेक जण चुकून दुर्लक्ष करतात। पात्रता दोन्ही योजनांमध्ये वेगळी नाही, तर ती पात्रता एकच आहे। म्हणून जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधीतून लाभ घेत असाल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा अर्ज कुठेही परत करावा लागणार नाही। तुमचं नाव केंद्र सरकारच्या यादीत आहे, याचाच अर्थ काय? तर राज्य सरकारच्या यादीतही समाविष्ट होणार हे जवळपास निश्चित आहे। आता होतं काय की जेव्हा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता ट्रान्सफर होतो तेव्हा त्यानंतर राज्य सरकारकडून नमो योजनेची यादी फायनल केली जाते। आता हे काम पूर्णपणे सिस्टमवर चालते। आता त्यामुळे थोडा वेळ लागतो। केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता जमा झाल्यानंतर महाराष्ट्र शासन संबंधित जिल्ह्यांची यादी तपासते, पात्र नावांची खात्री करते आणि त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी फायनल यादी तयार करते। आता ही यादी पूर्ण झाली की त्याच्यानंतर लगेचच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जातो। यात कुठलीही नोंदणी किंवा नवीन प्रोसेस करायची गरज नसते, फक्त थोडा संयम आणि अचूक माहितीची गरज आहे। जसा पीएम किसानचा हप्ता खात्यात आला
तसाच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होते. आता सध्या मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा येण्याची शक्यता आहे. पहा, या ठिकाणी लक्षात घ्या, 2 ऑगस्ट पासून पीएम किसानचा हप्ता यायला सुरुवात होईल. तर त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यापासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता यायला सुरुवात होणार आहे. आता शेतकऱ्यांना जास्त काळ वाट पाहायची गरज नाही. अनेक अधिकृत सूत्रानुसार हप्ता ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तयार राहायला पाहिजे. लवकरच खात्यात पैसा जमा होण्याची शक्यता आहे. आता तारीख जरी अद्याप घोषित झालेली नाही, पण ती जशी मिळेल, सर्वप्रथम अपडेट याच चॅनलवरून तुम्हाला मिळेल, तर ती योग्य वेळेवर आणि स्पष्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू. म्हणून जर अजून चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा, कारण पुढच्या काही दिवसात तुम्हाला तारीख, यादी, बँक स्थिती याविषयी अचूक माहिती या चॅनलवर मिळणार आहे. तर मित्रांनो, मी अपेक्षा करतो की जेही शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी या योजनेच्या निधीची वाट पाहत होते आणि त्यासोबत नमो शेतकरी योजनेच्या निधीची सुद्धा वाट पाहत होते, त्यांना या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की पीएम किसान योजनेचा निधी हा कधी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि ज्यांना असं वाटत होतं की पीएम किसान योजनेचा निधी जरी आला तरी नमो शेतकरी योजनेचं काय, तर त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळालं असेल. मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच महत्त्वाचा वाटला असेल आणि तुम्हाला आवडला सुद्धा असेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्कीच करा.